ज्यांनी मला संधी दिली असे माझे वयाने लहान असले तरी बापा एवढे मोठे असलेले महाराज, त्यांच्यासाठी एक टाळ्याच्या गजरात स्वागत करा. कीर्तन या शब्दाचा अर्थ होतो कर्तव्य. कीर्तन या शब्दाचा मूळ धातू आहे कीर्त, आणि कीर्त या शब्दाचा अर्थ होतो कर्तव्य आणि अकर्तव्याचे शहानिशा. मनुष्य मेल्यानंतर त्याचं काय होईल असा एक सांगणाराचा वर्ग असतो, मरणानंतरची प्रोसिजर. आणि एक वर्ग असा असतो की मरेपर्यंत कसं जगायचं चांगलं सद्गुणांनी आणि सद्विचारांनी, आणि मरणानंतर मागे आपली कीर्ती कशी राहील असा एक वर्ग सांगणार आहे. त्यांना संतांचा वर्ग असे म्हणतात. तर खूपच चांगलं झालं महाराजांनी कीर्तन केलं. खूप सुंदर आहेत महाराज, नाही का? एकदम चिकना ससा आहे, गोड, आणि मन पण निर्मळ आहे. काही लोकांचं तोंड गोरं असतं ना, आत काळं असतं ना, ते तोंड वाकडं असं. पण ज्याचं मन गोरं गरगरीत आहे, पवित्र आहे, पावन आहे, सत्य आहे, निष्ठावंत आहे, क्षमाशील आहे, दयाशील आहे, अशाची हृदय जर एवढी गोड असले ना माझ्या बहिणींनो, तर त्याचा चेहरा अतिशय सुंदर दिसतो, खूप सुंदर. आणि ज्याचं मन खूप काळवट आहे, द्वेष, मत्सर, दंभ, अहंकाराने भरलेलं, त्याच्या तोंडाला किती हसवलं ना तर ते हसतच नाही ते. आणि म्हणून शिवा देखता प्रत्यक्ष, शिवा देखता प्रत्यक्ष, शिवा देखता प्रत्यक्ष, शिवा देखता प्रत्यक्ष. धर्म धर्म अर्थ काम मोक्ष, धर्म अर्थ काम मोक्ष, धर्म अर्थ काम मोक्ष, धर्म अर्थ काम मोक्ष. शिवा देखता प्रत्यक्ष, वा वा, शिवा देखता प्रत्यक्ष, 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 देखता प्रत्यक्ष, शिवा देखता प्रत्यक्ष, शिवा देखता प्रत्यक्ष, शिवा देखता प्रत्यक्ष, शिवा देखता प्रत्यक्ष. म्हणून वारकरी संप्रदायाची जी परंपरा आहे, ही परंपरा शिव होण्याची आहे. काय होण्याची आहे बोला, सगळे बोला, शिव होण्याची आहे. मग शिव म्हणजे काय? तर शिव म्हणजे प्रकाश. बोला, शिव म्हणजे प्रकाश. आणि म्हणून समाजाला लागलेलं अज्ञानाचं भूत, बरं का, आपल्याला दुसरं कोणतंही भूत नाही लागलं, आपल्याला लागले भूत अज्ञानाचं. अज्ञानंच अज्ञानंच, हा, अज्ञानंच अभिजातस्य, हा, पार्थ संपदं आसुरी. बरोबर. हे पार्था, हे अर्जुना, सर्वात मोठं शैतान जर कोणतं असेल तर ते अज्ञान आहे. आणि ते अज्ञान नष्ट झाल्यावर
माणसांमधलं वैर नष्ट होईल. अज्ञान नष्ट झाल्यावर माणसांमध्ये एकमेकाविषयी मैत्री निर्माण होईल. रोहित महाराजांनी जमीन नांगरली आणि मी आयताच्या आयता पेराया आलो. हा बघा ना, कधी नाही व गंडोळं बसून बघ. हा पण किती मन मोठं आहे. आणि खरं सांगू, अशी रोहित महाराजांसारखी या गावाच्या टोकापासून तर जगाच्या शेवटच्या टोकापर्यंत जर अशी मोठी मनं निर्माण झाली, काय ग माझ्या बहिणींनो, होतील का भांडणं? काय आपण देवळात जातो, पाया पडतो, एकानं तो एक खांदाडत आणलं बियालाच आणि त्या शंकराच्या मोड्यावर टाकलं. अरे तो शंकर म्हणला, अरे मी मरण खाली बाबा. नाही नाही, जेवढे बेल जास्त वाहतील तेवढी पोरं जास्त होतील. अरे पण ते तुझं पोरग बेल वाहते पण गुटखा खातंय ना. गुट खा, काय नाव आहे त्याचं? गुट खा म्हणा बरं एकदा. गुट खा आहे की नाही. पण आम्ही लय प्रयत्न करू. मी आता मला महादेवने बोलवलं, एका सुशिक्षित उच्च शिक्षित पोरानं बोलवलं मला. आणि त्याची माझी ओळख पुण्यामध्ये झाली होती कीर्तनामध्ये. आणि तो मला सांगला, माझ्यासमोर ॲक्टिव्ह पोरगा बसला होता, मला वाटतं त्या गावचाच आहे चिंचवडचा. पण तो म्हटला नाही मी चिंचवडचा नाही, मी लांबचा आहे. पण त्याची माझी मैत्री झाली, त्याने टिकवली ती मैत्री. काय मनुष्य माणूस झाला पाहिजे. आय डोंट लाईक गॉड अँड रिलिजन अँड कास्ट, आय लाईक ओनली वर्ल्ड अँड पीपल्स. हे भगवान शंकरांची महादेवांची पिंड आम्हाला हा अर्थ सांगते. महाराजांनी अभंग छान घेतलाय ना, कोणता घेतला? शिव भोळा. शिव भोळा चक्रवर्ती. म्हणजेच अर्थ असा आहे, माणसानं आधी शिव व्हावं. शिव झालं की ते भोळं होतंय, मन मोकळं होतंय. नाहीतर काही काही लोकांची अख्खी ज्ञानेश्वरी पाठ, पण शिव नाही ना, शिव नाही. पाठ ज्ञानेश्वरी, तिकडून ते महाराज आल्यावर लोकांनी त्याच्यावर छत्रीत, मी कसं आलो पटकन आलो, महाराजांनी मला फेटा घातला. तसं माझ्या कीर्तनात एक महाराज आला आणि त्याच्यावर लोकांनी छत्री धरली अशी, म्हणजे रात्रीच्या वेळेला छत्री धरली मंडपात. मी म्हणलं यार का पाऊस लागतोय का काय होते, काही भिजत आहे का काय, काहीच नाही. आणि ते असं टाईट होऊन चालू होतं मध्ये रस्त्यात असं. तेव्हा मी विचारलं, हे बाबा असं का चाललाय? लोक म्हणले त्याची ज्ञानेश्वरी पाठ आहे. मग मला कळलं ज्ञानेश्वरी पाठाला तोंड वाकडं करावं लागतं. आणि ज्ञानेश्वरीमध्ये किती मन मोकळं जगायचं शिकवलंय ना. साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. हा बरोबर, वाजवा वाजवा वाजवा. शब्द जैसे कल्लोळ. कल्लोळ म्हणजे तरंग पाण्यावरचे. आपल्या मुखातून असे शब्द यावेत. कसे यावेत की आपल्या सासूबाईला सुनेचं बोलणं सकाळी उठल्यासारखं पोह्याच्या नाश्त्यासारखं ऐकावं वाटलं पाहिजे. पण आपली सुनबाई लय गोड बोलती. आत्या काय ग बाई, उठा आणि काही काय करू, आंघोळ करून घ्या. ती आत्या 3 महिने जगायची, ती 1 मिनिटाचं खाला. आय वॉन्ट माय गोस्ट हाऊस. आत्या गेली, मग तेवढ्याच जोश असून होती, आत्या पोहे खाता का? आता ती जिवंत असताना धड वागले नाही तिच्याशी, आता काही पोहे खाईल काय? पण लय अंधश्रद्धा हो. आणि मग त्या दशक्रियेमध्ये बरं का, मग त्या सुना उभ्या राहतात पाण्यात. नाही, जीव माझा गेला आणि सुना गंगेमध्ये उभ्या उभ्या आणि पोळ्याच्या टायमाला बोंबलत बसल्या. भाकर नाही दिली वेळेवर. अगं माझ्या पोराचं घर रे हे सगळं, माझ्या बापात माझ्या नवऱ्याने बनवलंय. लय शहाणपणा नका करून, मी जाईन निघून. आता पोरांना बायका कुठे मिळतात? नको जाऊ बाई, माझं वाटोळं होतं ग, पण नको जाऊ बाई. माझ्या बहिणींनो, मरणानंतरचं काही शिकायचं नाही. मरायच्या आधी कसं जगायचं हे शिकण्यासाठी भगवान शंकरांचा अवतार आहे.
ओम नमः शिवाय. भगवान बुद्ध सांगतात नमो भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. आपली बुद्धी स्थिर झाली पाहिजे. बुद्धीचे वैभव आणि नाही तुझे बुद्धीची वैभव अन्य नाही तुझे बुद्धीचे ज्ञानेश्वर महाराज छोट्याशा हरिपाठामध्ये केवढं मोठं तत्वज्ञान सांगतात. राजा हो बुद्धीच चांगली पाहिजे, की ज्या बुद्धीने ज्याच्यामुळे कॅन्सर होतो ते करायचं नाही, त्याला बुद्धी म्हणतात नाही का. जिच्यामुळे पायोरिया होतो, दातांचा दुर्गंधीचा रोग होतो, ती तंबाखू खायची नाही हे शिकवते, ती बुद्धी. बरोबर आहे ना. म्हणून बुद्धी एवढं श्रीमंत जगात काहीच काय बाई खरं नाही लुगलं नाही सालू आणि बाई पण नुसतं साळकातं बाई मला लागतं कॉटनचं. तेव्हा खरंच आपली ओळख नाही काही नाही तरी पण आपण नको कशाला थोडा वेळ तर करायचं आपल्याला. तुम्हाला जायचं आहे. मी आता उगाच खरं नव्हतो बस, पण माझी इच्छा झाली की लोक आहे. मला खरं सांगू का 4 तरुण शिकलेले आता किती पडतंय ते मला का नाही तुमची भीती वाटते हो. काय नाही कोणी नाही तुम्हाला काय म्हणे थांबा जरा. नाही, हरी ठलाव 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 विठ्ठल 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 मला तुम्ही किती सजवलं तर मी काय रोहित महाराजांसारखा चिकना दिसणार आहे का. ते मुळात स्टेजवरचा आहे आणि मी स्टेजवरचा आहे. हा फरक आहे आमच्या दोघांमध्ये. पण खरं सांगू लय ज्ञानेश्वरी पाठ असले, लय अभंग पाठ असले, लय गीता पाठ आहे, त्याची ज्ञानेश्वरी पाठ आहे, त्याचं भागवत पाठ आहे. अहो ते पाशा पुढे येऊन बसलं मावशी या असं त्याला गादी बिदी टाकली बसायला. सत्कार केला ना ज्ञानेश्वरी पाठ सत्कार. सगळ्या बाया डोकू डोकू पायाच्या अशा. हे बघा ह्यो महादेव बरं का टाळे वाजव याच्यासाठी. बस बस. आणि ते बसलं का इथे बरं का मुलांना माझ्यासमोर. ते आले होतं असं टाईट बसलं ना आणि ते पाहिलं मी घाबरलो ना. भेवच वाटतं ना. गंभीर माणूस पाहिलं भीती वाटते. ते लय कपटी असतं. हा जे हसत नाही ना समजायचं ते खोटे. लय सोपा उपाय. काय काय काही काही ए बायानं जरा एक गाणं म्हणा का माझ्या मागं बघू तुम्हाला येते का. म्हणाल का शिवा तुझं नाव शिवा तुझं नाव आज नाही म्या घेतलं नाही म्या घेतलं. अरे नुसतं म्हणायचं तर खरं. मग तुम्ही असं हसायला काय झालं. म्हणा की सगळ्या जणी तुम्हाला संधी देतात ना इकडं लोक कीर्तनामध्ये का नाही देत. मग म्हणा की संधी आहे तुम्हाला. यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर करवा विचार नलगे चिंता कवणाशी. सगळे म्हणा शिवा तुझं नाव शिवा तुझं नाव. बघा एक बाई नाही म्हणत तरी आणि माझं जी म्हणत नाही तिच्यावर लक्ष गेलंय. ते अशीच आहे बघा अशी. काही काही बाया घरून भांडून आल्यात का काही ते काही कळत नाही. सगळ्याजणी म्हणा आवाज जाऊ द्या पण तिकडं हायवेला जाऊ द्या आवाज. हा शिवा तुझं नाव शिवा तुझं नाव आज नाही म्या घेतील आज नाही म्या घेतील. येड ग माझं मन येड ग माझं मन.
कोण्या धंद्याला गुतीला, कोण्या धंद्याला गुतीला. काय रे चाललं हे? काय झालं? काय प्रॉब्लेम काय झाला तुला? बरं जा, आलं ना लक्षामध्ये. शिवाय शिवाय एक क्षणभर सुद्धा राहायचं नाही. म्हणून मग शिव म्हणजे काय कळलं पाहिजे ना. शिव भोळा आहे, बरोबर आहे, पण तो भोळा कोण असतो? भाऊबंद भोळा असतो का? जाव भोळे असते का? हा, थोरल्या जावानं येर खांडायला काढली तर बाई लगेच दुसरी धाकटी बाई भक्ताकडे गेली. तिथं त्या अंगात चालू होत्या बायच्या, है 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 है. बाया म्हणले, बाया लय कडक वार रे बाई, लय कडक वार. कशाला आली, कशाला आली, कशाला आली? ती म्हणली, आई आई. जावाला काय म्हणती? आई नाही, जावाला नाही, काय त्या त्या देवाच्याकडे त्या बाया अंगात आणतात त्या त्या आई. आणि ही ती आई आई होती ना जिच्या अंगात आलं, ती या सुनाची चुलत सासू होती. तिला आई माझं सगळं चांगलं आहे. मग का आली, मग का आली, मग का आली? आई माझ्या जावानं येर खंडाया काढली आणि त्याला पाणी लागायला लागले. तिचं तेवढं पाणी आटू दे, मी किती उतारा करेल. सांगा मला तुम्ही, अशी माणसं शिव होतील का हो? मग ती आई पण चॅप्टरच असतील ती. होई हाई, होई हाई, बग्ग गय बग्ग गय गगय गय गगय गय. हे बोलू नका गले, हे बांगड्या वाजू नका, वारलंय कडक. दॅट्स रॉंग फिलॉसॉफी. तुकोबाराय म्हणतात, देव अंगात संचरे मग तेथे काय उरे. देव अंगात संचरे, त्याच्या सुरात नाही, ती पंचमात. देव अंगात संच, ते दोनला मला सवय नाही ना, पण आता लागून गेले ना ते. देव अंगात संचरे मग ते काय उरे. तुकोबाराय 450 वर्षापूर्वी एक आंदोलन घेतात अंधश्रद्धा निर्मूलनाचं. जर देव अंगामध्ये येतो तर मग तो भिक्का, तो त्याच्या अंगात येतं, ते भिक्का मागतं. बघ काय ग, तुझ्या जावचं पाणी आटल, अजिबात आटल, येर कोरडी होईल, पण काही करावं लागेल. आई सगळं करेल, मी सगळं करेल, सांग तू. दोन कडकनाथ कोंबड्या. तिला कडकनाथ बऱ्या आठवल्या. अगं ते मुसलमान विकते त्या पांढऱ्या घे ना दोन, नाही त्या इंजेक्शन देऊन फुगावलेल्या असते, ते खालं का माणूस मारत आहे. 2 कडकनाथ कोंबड्या पाय बांधून आण, 5 किलो मुगाची डाळ, 15 किलो इंद्रायणीचे तांदूळ. मग ती आठवण करते आपल्या घरात काही काही नाही. ते 6 किलो हलवा तिच्या म्हाताऱ्याला खायचा असतो. तुझा सासरा सपनात आला, त्याने सांगितलंय मला बरमुडा नेसावं वाटले. पाहिलं का आता? 2 बरमुडा, 2 लुगडी, 2 चोळ्या. तिच्या लेकी माहेरी आलेल्या असतात ना. एवढा मोठा उतारा. आणि तुझ्या नवऱ्याला सांग, झाडाच्या घराच्या, झाड कळलं ना, झाड कोणाला म्हणतात? अंगात आले तिला. या आईले हुशार आहे बरं काही. जिच्या अंगात आलं तिच्या अंगात, ती म्हणते झाडाच्या घरामागं वडा आहे, त्या वड्यामध्ये तुझ्या नवऱ्याला म्हणावा तू एवढा उतारा टाकून दे, आणि तुझ्या नवऱ्याला पावशेर दारू पाज, म्हणजे तो गटांगळ्या खात पडत जाईल. मागं बघू नको. मग त्याने उतारा टाकला, मागं पाहिलं नाही. तिच्या अंगात आलं होतं का? तिचं पोरगं झाडाच्या आड लपून बसलं होतं. जसा उतारा टाकून गेला का त्याने पोतं भरलं घरी पळावलं. मम्मी म्हणली, पोरांनो आता 6 महिने काळजी नाही का नाही, कशी हुशार रे मी. कळलं का? पण तुकोबाराय काय म्हणतात, ब्राह्मण मुहूर्त सांगती, 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 ब्राह्मण मुहूर्त सांगती,
450 वर्षापूर्वीची भाषा आहे रे मुलांनो. पण लोकांना काय झाले, कीर्तनामध्ये पुराण गोष्टी ऐकायची सवय लागली ना. आणि तुकोबाराय म्हणतात, सांगता पुराणांच्या गोष्टीं तुका म्हणी होतो कष्टी. हे सगळं 50, 60, 70 हजार वर्षापूर्वीचं काल्पनिक गोष्टी सांगून समाजाच्या काही फायद्याचं होणार पाहिलं ना. कीर्तनाला आल्यावर श्रोत्याला पण आणि वक्त्याला पण समाधान वाटलं पाहिजे, टाळकऱ्यांना सुद्धा, की मी जे सांगून चाललो आहे त्याच्यातून काहीतरी समाज ते विचार घेईल आणि गेल्याबरोबर घरी वागायला लागेल. त्याचं नाव कीर्तन आहे. तुरंत विचार लगेच्या लगे घरी गेल्याबरोबर वागता आले पाहिजेत. म्हणून पहिली ही गोष्ट कळलं पाहिजे, मोक्ष, मुक्ती, स्वर्ग, वैकुंठ, घट, पट, माया, ब्रह्म हे सगळं काल्पनिक आहे. ते नुसतं पाठ करून लोकांना सांगायचं, पण त्याचा जगण्याशी सांगणाराचाही उपयोग नाही आणि ऐकणाराचाही उपयोग नाही. मग सांगणाराला आणि ऐकणाराला जो उपयोग होतो त्याचं एकच फिलॉसॉफी, ती म्हणजे तुका इज व्हेरी ग्रेट फिलॉसॉफर आणि गाथा इज व्हेरी ग्रेट फिलॉसॉफी. तुकोबांचा गाथा ते काय सांगतात. म्हणून अज्ञानं च अभिजातस्य, हे कधी जाईल व त्या तलंगी कडकनाथ कोंबड्या 5 किलो डाळ किती नुकसान करून घेतली मला सांगा. काही काय म्हणतात, पोरगं चांगलं वागत नाही, नाशिकला जाऊन बामणाला 16 तोळ्याचा सोन्याचा नाग अर्पण करून नारायण नाग बली करून या, पोर सुधरल. अरे पोटातच सुधरायला लागते. आईचं गर्भाशय म्हणजे विद्यापीठ आहे. एकदा टाळे वाजवा जोरामध्ये. गर्भाशयामध्ये बाळ जन्माला घालताना आई वडिलांची काय अवस्था लागती त्याचं या अभंगात वर्णन केलंय. शिव भोळा चक्रव, माईक नाही काय? शिव भोळा चक्रवर्ती म्हणजे कोण? मुलाचा बाप आणि आई. हे कसे पाहिजे? भोळे पाहिजे. भोळे म्हणजे काही आडाने गोळे नाही. भोळा याचा अर्थ वेगळा आहे. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. बरोबर आहे का? भोळा म्हणजे सरळ, भोळा म्हणजे मर्यादित बोलणारा, भोळा म्हणजे चुकीचं न बोलणारा, भोळा म्हणजे गुड वर्ड, गुड डीड, गुड वर्क. चांगल्या प्रकारचं कर्तव्य, चांगल्या प्रकारची भाषा. माझ्या भाषेने आतापर्यंत बाई मी नांदायला आले या चांदेगावात, बाई मी कोणचं म्हणणं आहे दुखलं बाई, मी कोणाला वाईट बोलले नाही बाई. हो, आमच्या ह्यांना तर किती बाई शिवाय द्यायची सवय, पण त्यांना कधी आम्ही बाई माघारी बोललो नाही अजून. कळलं का? ही जी भाषा आहे ना, मृदू आणि मुलायम भाषा, तिच्या पोटी शिवराया जन्माला येतोय. कोणाच्या पोटी येतो का जन्माला? पोटात बाळा असलं आणि खंडीभर शिवा तो वाटोळं होईल. पोटात पोरं ऐकते सगळं. तो कॅमेरा आहे आतमध्ये, अँटीना आहे मोठा. आईच्या हृदयाची एक नाडी बाळाच्या बेंबीला जोडलेली असते. पोरांनो तुम्हाला माहिती की नाही मला माहित नाही, यांना माहिती आहे. माहिती का बाय हो? त्याला काय म्हणतात? नाळ आहे की नाही? तो नाळ म्हणजे आई जे बोलते ते ऐकायला येतं, आई जे खाते ते खायला मिळतं, आई जे पिते ते प्यायला मिळतं. आईचा जसा स्वभाव असेल ना तसं पाईपलाईनमधून त्या पोराच्या बेंबीतून शिरतोय. मग ते आई म्हणली ना, तो वाटोळं होईल, माई जावलंय खोटी, तिने पारगारचं वाटोळं केलं, सासूचं वाटोळं होईल, सासरा मेला आमका, आमक्या मेला तमक्या, अख्खं गाव धड नाही बाई मायाशिवाय कोणीच चांगलं नाही. गीतेत 2 श्लोक आहेत. आढ्यो भिजन वानस्मी कोण्योस्ती सदृशो मया इक्षे दास्यामी मोदिष्य इत्य ज्ञान विमोहिता. असा एक वर्ग आहे. काय वर्ग आहे? मज विना ज्ञानी कोण आहे, विद्याल्प परी गर्व शिरोमणी. बरं का? असा एक वर्ग आहे की तो अवघ्यांना तुच्छ समजतो. सासूबाई हेड, तुझा दीर कसा आहे? काय नुसतं यायला स्वांग आहे, काय त्याला हक्काल. तुझ्या जाव त्यात एकदम बंगरी आणि तू सगळ्यात चांग. तोंडात मशरीचा कोंबा मिठावले चांगले. मला वावळे मारला खिचडी खायला आमच्या घरी घेऊन या.
पाळतो या बाईने आधी मशरी लावली अशी फाक 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 आणि त्या हातासहित साबुदाणा भिजावलं आणि ते यांनी पाहिलं रोहित महाराजांनी. आणि आम्ही गेलो तर रोहित महाराज म्हणले मावशी मला भगर कर, मी खिचडी नाही खात. म्हणले भाऊ गम्याल्यावर करेल. रोहित महाराज मला म्हटले महाराज म्हातारीने मशरी कोंबली ना असं मळलंय. म्हणलं एवढ्यांना नका सांगू, त्यांना खाऊ द्या बाकी. बरं का, मला सांगा, म्हणून आपण स्वतःला मोठं समजू नये. आणि आपल्याला जर मोठेपणा असेल तर आपल्याबरोबर असलेल्या लहानांना आपल्या एवढा मोठेपणा येण्यासाठी आपण लहानांमध्ये बसलं पाहिजे, त्याला मोठं असे म्हणतात. पण दुसरी पण एक गोष्ट आहे, दुसरी अशी गोष्ट आहे की आपण मोठे झालो ना, शिक्षणानं मोठे झालो, ज्ञानानं मोठे झालो, प्रतिष्ठेने मोठे झालो, कर्तबगारीने मोठे झालो, श्रीमंतीने मोठे झालो, मग आपल्याला वाटतं लहानपण मोठे व्हावेत. पण आपण लहानांमध्ये गेलो का ते लहान आपल्या डोक्यावर बसतंय. कळलं का? म्हणून पहिलं लहानांना सांगावं लागतं आय एम किंग, आय एम गॉड, आय एम गाईड, आय एम ॲडवायसर, यू आर अ स्मॉल. तू छोटा आहेस पण तुला मोठं करण्यासाठी मी छोट्यांमध्ये मोठा असून लहान होऊन बसतोय. पण मी मोठा आहे याची जाणीव तुम्हाला राहिली पाहिजे, याचं नाव परमार्थ आहे. तर आज ह्या अभंगाचा सगळा हाच अर्थ महाराजांनी सांगितला. तर चांगलं बाळ जन्माला यायचं असेल, असं वाटत असेल तर स्त्री जन्माची करुण कहाणी होऊ नये. स्त्री जन्माचा सन्मान झाला पाहिजे, स्त्रियांच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे. स्वागत कराग मुलीच्या जन्माचं, स्वागत कराग मुलीच्या जन्माचं, सार्थक होईल भारत भूमीत, सार्थक होईल भारत भूमीच, सार्थक होईल भारत भूमीच. स्त्रियांच्या जन्माचा सन्मान करा, होईल भारत भूमीच. स्वागत कराग मुलीच्या जन्माचं. आता कसं वाटलं त्या सॉफ्ट काळे एकला लावल्यावर, म्हणजे महिलांकडून म्हणून घेता येतं ना मला. स्वागत कराग मुलीच्या जन्माचं, सार्थक होईल भारत भूमीच. स्त्रिया बाळाला जन्म देतात, स्त्रिया बाळाला संस्कार देतात, बरोबर आहे का? बाळा बारीक, बाळा बारीक बारीक, थोडी माईक थोडा, माईक थोडा मागे घे. आणि धिन आई बाळाला संस्कार देते. माझा मुलगा समाजात प्रिय व्हावा, माझ्या मुलाचं समाजात कौतुक व्हावं, माझा मुलगा खूप शिकावा. आता या महादेवला मी खूप प्रेम करतो, त्याच्या आईवडिलांचे डोळे भरून येतात, त्याला आनंद वाटतो आईवडिलांना खूप. माझ्या मुलाला समाजानं मानावं. जरा माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा. माझ्या मुलाला समाजानं मानावं, माझा मुलगा व्यसनमुक्त असावा, माझा मुलगा सत्याच्या ठिकाणी स्थित असावा, माझ्या मुलांनी लोकांच्या लेकी बाळींशी सख्या बहिणीचा दर्जा देऊन वागावं. असं जगामध्ये कोणाला वाटत असेल तर ते फक्त आईला वाटत असतंय. लगेच थांब, असं केलं का म्हणजे मग यांचा प्रतिसाद येतो ना आपल्याला. वाजवा बरं एक टाळी. हा, माझ्या मुलानं लोकांच्या लेकी बाळींना आई बहिणींचा दर्जा दिला तर माझा मुलगा जेलमध्ये जाणार नाही, माझा मुलगा फटके खाणार नाही, माझ्या मुलाची बदनामी होणार नाही, माझ्या मुलाचं समाज कौतुक करावा असं फक्त एका जीवाला वाटतं, त्याचं नाव आहे आई. आई, कळलं का? म्हणून शिव होण्यासाठी पहिली खालची तळी जी आहे ना ती आई आहे. बोला कोण आहे? आणि ती आई कोण आहे? आई माझा, आई माझा देव, आई माझा धर्म, आई माझा देव, आई माझा धर्म,
आई माझा देव, आई माझा धर्म, आई माझा देव, आई माझा धर्म, आई माझा देव. पण आपले देव कसे आपले देव निर्जीव आहेत. आपले देव कसे आहेत बोला, बोलतात का? बसवले कोणी? तुम्ही. देवळं कोणी बांधली? तुम्ही. पैसे कोणी काढले? तुम्ही. वर्गाने कोणी दिल्या? तुम्ही. देवाला घडवला कोणी? वैदानी, वडिलांनी, मारा मांगानी. बरोबर आहे. पण देव देवळात गेल्यावर दगड घडायला ज्या बाईनी त्या दगड घडवणाऱ्या पाथरवटाला जेवण पुरवलं, पाणी पुरवलं, त्याच बाईला देव आतमध्ये बसवल्यावर बाहेर बोर्डावर लिहिलं जातं, आतमध्ये स्त्रियांना प्रवेश नाही. काय एवढ्या नालायक काय स्त्रिया? एवढ्या वाईट आहेत त्या स्त्रिया? अरे त्या नसत्या तर इथे पण पुरुष बसले असते. नसत्या जर सगळ्या बायांचा बायां मूर्ख आहेत, ए बायानो हा बाजूला तिकडे. अरे परवा तर एका महाराजाने 10-15 बाया टाळकरी उभ्या राहिल्या होत्या. एक महाराजाला भरलं एवढे मग अशा ज्ञानेश्वरी पाठवत तसं एवढं पोटाचं. नुसते घमेंडखोर लोक यात वाढलेत. हे असे लोक निर्माण झाले पाहिजेत, मग समाजाची जागृती होईल खरी. हे पिल्लं ज्यांच्याकडे आहेत ना त्यांना एवढं सॉफ्ट आणि एज्युकेटेड बनवा, क्वालिफाईड बनवा. उद्याचा कीर्तनकार क्वालिफाईड झाला तर त्याच्यापुढे तो कीर्तनकार येणे अगोदर लोक येऊन बसतील. बरोबर आहे की नाही? नुसते घमेंडखोर. ते कीर्तनकार त्या सप्त्याच्या अध्यक्षाला म्हटलं, हो त्या बायांना खाली बसवा. म्हटले तो अध्यक्ष बिचारा, महाराज का हो बायांना खाली बसवायचं? नाही नाही, आमच्या संप्रदायातून आमच्या फडावर बाई चालत नाही. मग त्या बिचाऱ्यांनी गरीब बाया खुरपाया जाणाऱ्या त्यांनी आपल्या वर्गण्या काढून एका रंगाची लुगडी, एका रंगाची टाळ भजन शिकत होत्या. चांगल्या होत्या बिचाऱ्या. अशा बाबा जरा मागे वगैरे राहू. हे तुमचा मुका घ्यायची वेळ इथे माझी बाय. ते का आपल्याकडे काय झालं बरं का, जेवणापेक्षा लोणच्याला जास्त महत्त्व आलं. हा ना, असंच हवे तसंच हवे. बाबाला काहीच नव्हतं माझ्या गाडगी बाबाला. त्याने तीर्थात देवळं बांधली नाही, तीर्थात मठ बांधले नाही, तीर्थात जत्रा भरवल्या नाही. तीर्थाला ते बाबा जायचं ना, ते लोक हागाय त्याच्या गुहाच्या पाट्याच्या पाट्या बाबा व्हायचा गाडगे बाबा. किती लोकांना माहिती आहे? असा बाबा होईल का हो परत? मुंबईमध्ये परेला कॅन्सरच्या हॉस्पिटल शेजारी कॅन्सरच्या पेशंटच्या नातेवाईकांची गावाहून गेलेल्या, मुंबईला गेलेल्या 10x10च्या घरात नातेवाईकांच्या घरात सोय होत नाही म्हणून आम्ही आत्ताचे बुवा बाबा आमच्या घरापुढं लोकांच्या वर्गण्या करून देवळं बांधायला लागलोय. अरे देऊळ एक गावात असावं. एक पानवटा बाई ग, एक असावं मंदिर, सफल आम्ही करू बाई ग, अशा कल्पना सुंदर. कळलं का म्हणजे काय बोललो ते? एक गाव एक सप्ताह, एक गाव एक गणपती. आणि हिंदू मरो नाही तर मुसलमान मरो, तो ज्या दिवशी एका स्मशानात त्याचं दफन होईल त्या दिवस चांदा गाव पंढरपूर होईल. वैरभाव सांडून बाई, 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 चला हरिपाशी, द्वैत भाव सांडून बाई, वैरभाव सांडून बाई, द्वैत भाव सांडून बाई, चला हरिपाशी, द्वैत भाव. सांडून बाई. वा, छान वाजवलं. बाळ किती लहान आहे बघा ना, पण हुशार आहे. वैर नष्ट झाल्याशिवाय गावात समाधान कसं वाटलं हो? नाही तर मग कीर्तन ठेवलंय 50च माणसं, 50 कुठं गेली? त्यांचं आमच्या सप्त्याचं त्यांचं पटत नाही का? आमचा वेगळा आहे. सप्ताह काय बकरू बोकडा आहे काय म्हसोबाचा? सगळ्यांना एकत्र आनंद देण्यासाठी असतो, त्याला सप्ताह म्हणतात. हे देवाची आज प्राण प्रतिष्ठा केली, 3 वर्ष झाली ना. कोणता देव आणलाय? शिवच आणलाय ना. शिवच आहे का?
महादेव आहे ना, महादेवाला पाय आहे का हो? नाही ना. महादेवाला हात आहेत का? नाही. महादेवाला डोळे आहेत काय? नाही. मग महादेव म्हणजे एक निर्गुण निर्विकार आई वडिलांचं प्रतीक असणारं जगातलं एकमेव दैवत म्हणजे महादेव. कोण मोठं आहे जगामध्ये? रक्ताबंबाळ झाली बाळाला बाळांतीन होताना, मेली असती पण जगली म्हणून तिला बाळांतीन म्हणतात. केवढा मोठा, केवढी मोठी गोष्ट आहे. 9 महिने 9 दिवस बाळाला पोटात वागवायचंय. साधी गोष्ट आहे का? आपण कोणी कधी बाळातीन नाही झाले म्हणून आपल्याला काहीच नाही वाटत. खरं एकदा असा प्रसंग आला पाहिजे की पुरुषांनाच दिवस गेले पाहिजेत. अरा मग तर पहिले हे मलाच पत्र पाठवलं लागलं असतं महादेवला. महादेव, अरे माझी तारीख कॅन्सल कर बरं का रे. महादेव म्हणायचं का हो बाबा? अरे म्हणलं तुही तारीख आणि माझं बाळात पण संगत आले भाऊ. हा, एखाद्या पुढाऱ्याने तिकीट मागे घेतलं असतं ना, लोक म्हणायचं काय साहेब त्याला काय अर्थ आहे का? आम्ही तुमच्या मागे एवढे आहेत. अरे बाबा तुम्ही सगळे आमच्या मागे, पण पुढे याचं काय करायचं? नाही तर झालं का हो? बरं एखादं बेवडं बाळातीन झालं असतं, ते वड्यामध्ये टपकन असं पोर राहतात, बाळातून जायचं, बाळातून जायचं, आणि टपकन पोर खडकाव असं असं बरं हाणलं याने, मेलं पोर. पेपरला बातमी आली असेल ना, बेवडा बाळांतीन झाला आणि खडकावर पोर आपटून मेले. अरे किती त्रास घेत, किती सोशिक आहेत त्या. श्री म्हणजे संयम, श्री म्हणजे समजदारी, श्री म्हणजे शांती, श्री म्हणजे आनंद, श्री म्हणजे सहनशीलपणा. कोंड्याचा मांडा करून मी सासरी वागते. जरा दादा सूर द्या ना, असं सूर द्या ना. हा जरा वडा, जरा वडा. हा वाजू नका फक्त वडा जरा. कोंड्याचा मांडा करून मी सासरी वागते. बरोबर. बंधू तुझ्या नावासाठी संसारी जगते. उपास तापास सासुरवास सोशिते. लाडक्या बाळांना माझ्या कशी बशी पोशिते. मजुरी करून मी राहीन घराला. शाळेत घालीन मी लाडक्या बाळाला. बायांच्या डोळ्यात अश्रू आले. का आल्या? त्यांना दुःख येते. माझ्या माहेरीचा श्रीमंतीचा थाट दारून लागली माझ्या संसाराची वाट. तरी हो जगतात. भाऊ म्हणतो अक्का माहेरी ये, माहेरी ये, माझ्या बंगल्यात राहा. रडतात की नाही महिला? बघा डोळ्यात अश्रू आलेत ना त्यांच्या. बघा ना जरा, बघा ना. हो रडतात का नाही? तुम्ही रडता का? कारण तुम्हाला काही माहितीच नाही यातलं. तुमचं म्हणजे कसं आहे, दे हरी बाजव पुढं नाही बोलत. तुमचं म्हणजे माझं आपलं सगळ्यांचंच. पण त्यांना किती सोसावं लागते. त्यातून गर्भधर व्हायचंय. 4-4 पोरं. केवढा भाऊ म्हणतो बाई ताई माहेरी माझ्या बंगल्यात राहा. तुझ्या बाळाला आणि माझ्या बाळाला कॉन्व्हेंट स्कूलमध्ये घाली. ती काय म्हणते? दादा मी जर माहेरी आले तर आपल्या वडिलांच्या नावाला कलंक लागेल. एवढ्या मोठ्या मनाचं माणूस म्हणजे माझी बहीण आहे. ती काय म्हणते? दादा नको करू काळजी, नको खाऊ जीवाला. दिस चांगलं येतील हात जोडी ते शिवाला. नको मला बेत तुझ्या पुरण रे पोळीचा. नको मला बेत तुझ्या लुगड चोळीचा. बहीण म्हणते भावाला. मग तिची काय इच्छा आहे माहिती? कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे. आणि पुढे काय म्हणते ती माहिती का? आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे. पण बेवडा जरी असला तरी मी त्याला सोडून जाणार नाही. आणि त्याच्या नवऱ्याच्या आणि सासऱ्याच्या नावाचं एक तरी कन्या पुत्र माझ्या घरात घडवील. आणि चांदे गावात नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रात त्याचं कौतुक होईल. अशा मुलाला जन्म देण्याची संस्कारानं मोठं करण्याची शपथविधी जी करते तिला आई असे म्हणतात. म्हणून माझ्या बहिणींनो,
आई म्हणजे जीवनाचा पूर्णविराम आहे. आई माझी भक्ती, आई माझी शक्ती, आणि देई मला मुक्ती आई माझी. पोरांनो, तुम्ही शिकावात, मोठे व्हावात, त्यासाठी ती मजुरी करते. मजुरी करून मी राहीन घराला, शाळेत घालीन मी लाडक्या बाळाला, शाळेत जाईन बाळ साहेब होईन, आणि दुबळी त्याची आई दिस सुखाचं पाहिन, दिस सुखाचं पाहिन. अशा प्रकारचा एवढा मोठा संयम माझ्या बहिणीकडे असताना, म्हणून महाराजांचा अभंग आहे ना, एका जनार्दनी शिव आहे ना, हो. एकनाथ महाराजांचा अभंग आहे. ते या अभंगातून गुप्त रूपाने आईला आणि वडिलांना महत्त्व देतात. कोण मोठा आहे जगात, कोण प्रांजळ आहे जगात, कोण भोळा आहे जगात, कोण चक्रवर्ती आहे जगात, ह्या पिंडाला आता मी 70 वर्षाचा झालो आहे. 70 वर्षापर्यंत आता आई गेली माझी, पण मला सांगा ती आईने किती केलं असेल. बाळा, माझं नाव ज्ञानेश्वर आहे, मला ज्ञानू म्हणलं तरी तिला आवडत नव्हतं. त्याचं नाव ज्ञानेश्वर ठेवलं म्हणायची. 3री शिकलेली माझी आई. पण काय समतेचे विचार माझ्या आईने मला दिले. पोरांनो, गाणं म्हणायची, गाणं जात्यावर. तुम्हाला येतं का गाणं? एक ओळ म्हणाल का माझ्या मागे माझ्या आईची? सई बाई ग बाई म्हणतात का इकडं? हळदीचं गाणं म्हणतात ना, त्याच्या गाण्यावर माझं गाणं म्हणाल ना, म्हणू लागा. हा, वाण्या बामनाच्या पोरी शिक्षणानं पुढं, तुम्ही सई बाई ग बाई म्हणायचा सगळ्या जणी. हा, वाण्या बामनाच्या पोरी शिक्षणानं पुढं गेल्या ग, शिक्षणानं पुढं गेल्या बाई. अरे नाही, तसं नाही. गेल्या बाई गेल्या ग, गेल्या बाई गे. लय गोड आहे. पण आपल्या या 2-3 जिल्ह्यामध्ये चालतं असं गाणं. पुढे मराठवाड्यात नाही चालत, तिकडं वेगळंच असते. काय म्हणते कळतच नाही. आपलं कसं कळतं लगेच बघा बरं. म्हणा बरं बाया ना, वाण्या बामनाच्या पोरी शिक्षणानं पुढं गेल्या ग. अरे सई बाई ग बाई म्हणायचं. ही बाई भलतं सगळं अख्खं गाव म्हणून मोकळी होती, आणि मग मागं पडते मैलभर. फक्त सई बाई म्हणा सगळ्यांनी, आणि मग पुढचं ओढायचं. हा, वाण्या बामनाच्या पोरी शिक्षणानं पुढं गेल्या ग, शिक्षणानं पुढं गेल्या बाई गेल्या ग गेल्या. मला वाटतं इकडं नाही म्हणत काय असं. नाही ना, नाही ना. हा, वेगवेगळ्या माहेरचे आले असतील, कोणी बीड जिल्हे असतील त्यांना कसं यायचं. खरं आहे ते. मी म्हणतो आम्ही ऐका फक्त. माझी आई समतेचं गाणं म्हणायची. पोरांनो, लोक म्हणतात हिंदू आमचे शत्रू आहेत, मुसलमान आमचे शत्रू आहेत. अरे पण कबीर, मोमीन, लतिफा मुसलमान, शेख, मोहम्मद, बाबा या सगळ्या मुसलमान लेकरांना, आणि तुकोबर आहे, ज्ञानोबर आहे नाही का, सावता महाराज, या सगळ्या हिंदू आणि मुसलमान लेकरांना अंगा खांद्यावर कडेवर घेऊन लेकूरवाळा झालेला चंद्रभागेच्या वाळवंटातला एकच आमचा लाडका देव आहे, त्याचं नाव आहे विठ्ठल परमात्मा. आणि त्या विठ्ठलाच्या डोक्यावर महादेवाची पिंड आहे. म्हणजे महादेवाची पिंड म्हणजे काय झालं आता. आता ही आली ना ही आई, काय माझी आई काय म्हणायची सांगायचं राहिलं तुम्हाला ना. दुसरी चाल म्हणतो, ही नाही तुम्हाला. आला रोजाचा महिना, आला रोजाचा महिना, माझ्या बाळाला उपास, माझ्या बाळाला उपास. शबीर रे माझ्या बाळा, फकीरा रे माझ्या बाळा. चाल नमाजाला बस सख्य ग, चाल नमाजाला बस. हे येते बरं का. म्हणजे रोजाचा महिना आल्यावर आमच्या शेजारी असलेल्या मुसलमानाच्या पोराला
हिंदूंची बाई म्हणजे माझी आई सांगत होती, फकीर पापा शबीर नमाजाला बसून घ्या. म्हणजे हिंदू आणि मुसलमान आपापल्या पद्धतीने जर एकमेकाला जगून दिले तर चांदा गावामध्ये कधी वैर निर्माण होणार नाही. हे आमची आई आम्हाला शिकवते. समता आम्हाला युरी मॅन इज हिज प्राईज. एका वेळेला समता देणारी, शांती शिकवणारी, आनंद देणारी आणि चांगल्या प्रकारच्या यांच्यासारख्या रोहित बाबासारख्या या बाबासारख्या गोड बाळांना जन्म देऊन एवढे मोठे संस्कार देणारी आई आहे आमची. नंतर विद्यापीठं वेगळी आहे, पण पहिलं विद्यापीठ गर्भाशय आहे. मग त्या गर्भात बाळा असताना आई काय म्हणते, एक ओळ माझ्या मागे म्हणा, पहिल्या ग माशी बाई पहिल्या ग माशी व्हायबल का होता अशा मुंग्यासारख्या चाला ना. पहिल्या ग माशी बाई पहिल्या ग माशी नाका उडा ना माशी. पहिल्या ग माशी बाई पहिल्या ग माशी बाई पहिल्या ग उभी होते मी अंगणात उभी होते मी अंगणात डाव्या कुशीला रंग नाथ ग जो बाळा जो जो रे जो. बाई पाचव्या ग माशी मला सुचाना काही काम माझ्या पोटाला येऊ दे राम ग जो बाळा जो जो रे जो. अशी गाणी बाळ पोटत असल्या म्हटल्यावर मग छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतात. आणि जर पोटात बाळ असल्यावर नवरा बायकोची भांडणं, नंदजावायांची भांडणं, जावांची भांडणं, अगं तुझं नाव नाही घेणार, अगं तुझ्या नावावर राखेल वाटलं, पेटली मला, तू आजपासून मी मेले तुला, तू मला मेली. पोर म्हणते मी तुला मेली. आताच लाद घालते पोटात, बायालाही पोट दुखातं नाही ते लाद घालीते. म्हणून चांगलं बाळ जन्माला येण्यासाठी गरोदर काळामध्ये माझ्या बहिणींनो चांगलं वाचलं पाहिजे, चांगलं ऐकलं पाहिजे. शिवाजी राजा ऐकला पाहिजे, छत्रपती महात्मा फुले ऐकले पाहिजे, बाबासाहेब आंबेडकर वाचले पाहिजेत. रमाईने 4 पोरं हरवली, डॉक्टर शिवला नाही रमाईच्या बाळांना, तरीसुद्धा आपल्या नवऱ्याला न कळवणारी रमाई. म्हणून बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर झाले आणि तुमच्या आमच्या सुखाचं स्वराज्याचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं प्रॅक्टिकल लेखणीद्वारे करणारा संतवीर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कायदा नसता लिहिला तर काय झालं असतं. तुमच्यासाठी कायदा आहे, कसे पण केस ठेवा, बॉबकट ठेवा, इथपर्यंत ठेवा, पॅन्ट घाला, शर्ट घाला, जीन्स घाला, पंजाबी ड्रेस घाला, तुम्हाला वाटेल ते करा. जर माझ्या बहिणींनो तुम्हाला कोणी विरोध केला तर त्याला जेलमध्ये टायर खाली फटकवला जातो. असा कायदा बाबासाहेबांनी, अभिव्यक्तीचा कायदा तुमच्यासाठी केला. त्यासाठी कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला. पण माझ्या भारतीय नारीसाठी, मग ते ब्राह्मणाची जरी असली तरी तिच्यासुद्धा सुखाचा कायदा माझ्या बाबासाहेबांनी केला. हे तुकोबारायांचे वारसदार आहेत. तुकोबांचे अभंग होते ना, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळाई अधिकार बाळे नारी नर अधिकरोण वेशाही युहरी मॅन इज हिज प्राईज. सगळ्यांना समता देणारा असा हा संप्रदाय. आणि म्हणून आज महाराजांनी जो अभंग घेतला होता शिव, तर या शिवमध्ये पहिली आई येते. मग वरती काय येते, लंबगोल आहे ना, तो लंबगोल आहे बाप. मग बाप काय, अरे बोलत नाही रे, हे बसलेत नाही, हे सगळे किती कष्ट केले त्यांचंच त्यांना माहिती. हे बाबा बसलेत विचारा. नाही, माझे वडील गेल्यावर मी कविता लिहिली, ती कविता ऐका म्हणजे बाप कळेल, 1-2 मिनिटाची. मला कस तरी होत या बाप लोकांचा बघताना. महादेवला माहिती आहे, महादेव माझ्या दिंडीत किती लोक भारी असतात ना, मंत्री महोदय, आमदार, खासदार. फडणवीस साहेब शेवटच्या दिवशी असतात, अशोक चव्हाण येऊन गेले, पृथ्वीराज बाबा येऊन गेले,
जे मुख्यमंत्री असतात ते माझ्या दिंडीला भेट दिल्या जातात, कारण ती दिंडी पर्यावरणाची असते. वृक्ष लावा, वृक्ष जगवा. महाराष्ट्र शासनाने दरवर्षी एक शासकीय पुरस्कार मिळतो 5 लाखाचा, बरं का. आणि मग लोक माझी लय वाहवा करतात. पण मला वाटतं बायांनो, माझा बाप असता तर माझ्या पाठीवर जी थाप मारली असती ना, तर ती काय वेगळीच असते ना बायांनो. पण तो बाप मला नाही. पण पोरांनो, ज्यांना बाप आहे ना, त्यांनी आपल्या बापाला डायबिटीस होणार नाही, आपल्या बापाला पॅरालिसिस होणार नाही, आपल्या बापाला आपल्यामुळे वेदना होणार नाही, असे मुलांनी आणि मुलींनी जर काळजी घेतली ना, मुलींनो, तुम्हाला कोणत्या देवा धर्माला तीर्थाला जाण्याची गरज नाही. आई वडील हे आपले देव आहेत. मला कसं तरी होतं या बाप लोकाचा बघताना, माझा हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. खमीस खवाटी फाटलेलं, सुई दोऱ्यानं शिवलेलं, माझ्या बापाच्या धोत्राला सदा थिगाळ जोडलेलं. आली जत्रा गावाची, बाप जुंदरी जायाचा, उधार पादार कापड पोराला आणायचा. जुन्या फाटक्यानं बाप जत्रत फिरायचा, आमच्या सुखाची चिंता तरी मनात करायचा. चूल पेटत नव्हती दिस दिवस घराला, पायली भर दाण्यासाठी बाप गावात फिरला. आता पण रडू त्यांनाच येते, कारण बापही त्यांना जास्त आवडतो आणि त्या बापाला आवडतात. पोरगा आईला आवडतो, बापाला लेक आवडतं. बरोबर बाबा? जीवाला बरं नाही कळालं माझ्या बापा, जसा अंगणी उभा चापा, कळ्या गळाल्या झपा झपा. अश्रूंच्या कळ्या गळणारा, लेकीसाठी तळमळणारा फक्त बाप आहे. जुंदरी जायाचा, उधार पाधार कापड पोरांना आणायचा. जुन्या फाटक्यानं बाप जत्रत फिरायचा, आमच्या सुखाची चिंता तरी मनात करायचा. चूल पेटत नव्हती दिस दिवस घराला, पायली भरदाण्यासाठी बाप गावात फिरला. आमचं दुखलं खुपलं, पाणी डोळ्यात आणायचा. घालून पाटकुळी बाप दाक्तर धावायचा. बाप मनात झुरायचा, लग्न लेकींचं करीन, डांगा डोंगा हुंड्यासाठी शेतमळ्याला विकीन. असा कनवाळू बाप जेव्हा सोडून या गेला, वाबळे कवीचा जीव तसा वनवाशी झाला. मला कसं तरी होत या बाप लोकांचा बघताना, माझा हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना. बस इथे आज थांबूया. आणि रोहित महाराजांनी घेतलेल्या अभंगाप्रमाणे, शिव भोळा चक्रवर्ती, तो शिव म्हणजे माझा बाप आणि आई आहे. तो शिव म्हणजे माझा बाप खूप भोळा आहे माझ्यासाठी. मी वयात आलो, मी वयात आले, पोरींनो तुम्ही वयात आल्या तर बापाने स्वतःचा पायजमा 4 वर्षे जत्रेमध्ये सुद्धा तोच घातला. पण पोरींना 4-4 ड्रेस आणि पोरांना 4-4 ड्रेस बाप आणतो आणि आईबाप जुन्या कपड्यानं जत्रेमध्ये फिरतात. हे आईबाप फक्त आपल्यासाठी भोळे आहेत. आणि शिव याचा अर्थ होतो महादेव, आई आणि वडील. आणि शिव याचा अर्थ होतो प्रकाश. आणि आपल्याला अंधारामध्ये न ठेवणारे फक्त आईवडील आहेत की नाही बाळांनो, खरं बोलायचं ना. म्हणून आईवडिलांना उद्देशून तो एकनाथ महाराज म्हणतात, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, भोळा चक्रवर्ती, भोळा चक्रवर्ती. शिव म्हणजे माझे आई वडील, शिव म्हणजे माझं गाव, शिव म्हणजे माझे मामा.
शिव म्हणजे माझी बहीण भावंड आहे की नाही. बहीण भावंडाचा झगडा झाला राणीवणी, बहिणीच्या डोळ्या पाणी भाऊ चिंतावला मनी. बहीण भावंडांचा कशाचा राग रोष, जाई मोगऱ्याला दोहीला एक वास. मानलेल्या किती बहिणी माना पोरांनो, पैसे खातील तुमचे. म्हणून मानलेल्या बहिणींना राख्या बांधून घेऊ नका आणि सख्या बहिणीला विसरू नका, तर तुम्ही सुद्धा शिव झाल्याशिवाय राहणार नाही. असा एक सोशल आणि आध्यात्मिक आणि सामाजिक अभंग आहे. रोहित महाराजांनी त्याचा आध्यात्मिक अर्थ सांगितला आणि मी त्याचा सामाजिक अर्थ सांगितला. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय. म्हणून ह्यांना जायचं होतं. सगळ्यात जास्त तगमग मला ह्या महाराजांची वाटते. नाही पण असेल इथलेच आहेत काय. बरं बरं मला वाटलं पण कुठेतरी जायचे तुम्हाला ना, कार्यक्रमाला जायचे ना. तर तुम्ही मला संधी दिली, भाऊ तुमचे पाय आणा इकडं. सगळ्यांचे पाय आणा, मला धुवायचे आणि ते धुतलेलं पाणी मला प्यायचे. कळलं का. पायवणी धुवणी तुमचं प्यावं. आणि अशा प्रकारे मला तुम्ही संधी दिली. नाही तर एवढ्या लांब आला असतो तर महादेव नाराज झाला असता, त्याची वडील नाराज झाले असते आणि सगळ्यात म्हणजे वर्षभर मला खुरखुर 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 लागली असती. मी चांद्याला गेलो आणि वांदा झाला नाही का. पण चांदा मग मैं आ गया चांदा लेकिन हो नाही वांदा. तुम्ही साथ केली, बरं वाटलं ना. इथले तरुण व्यसनमुक्त आहे, त्याबद्दल मला खूप आनंद वाटतोय. दुसरं काही नाही हो. देव धर्म सारे मानवाचे वैरी हीच गोष्ट खरी अनुभवारे. मग 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 कोणता देव आणि धर्म तुमचा मित्र आहे. जो देव अवघ्या जगाला प्रकाश देतो. झाडाच्या पानातला वारा पाहिला का तुम्ही कधी. नाही ना. पण नाकात काय जातं, मिरचीची पावडर जाते काय ग, काय जातं सांग ना. वाऱ्यात जातो ना. कार्बन डायऑक्साईड होऊन जातो की ऑक्सिजन होऊन जातो. ऑक्सिजन होऊन जातो. मग तो हिंदू आणि मुसलमान भेद करतो का. म्हणून तो आमचा विठ्ठल आहे. वारा वाये झुळ झुळ, वारा वाये झुळ झुळ, सांगे गोष्ट ती मंजुळ. त्याच्यामुळे तर आम्ही जगतो, सगळे शत्रू जगतो. काय ग तुम्ही जावा जावा आहेत. ती म्हणले बाया मांडवाच्या दारी जावा जावांचा रुसावा आणि सांगते बाई तुला काय बंधूचं पाताळ जाऊ बाईला नेसावा ना. मग लय रुसली जाऊ समजा. म्हणली हिच्या बुंदीतच राखेल टाकीते आता. बरं का एवढी रुसली. मग वारा म्हणलं का ही मूर्ख बाई हिच्या नाकात आपण इस्तू म्हणून जाऊ आणि हिच्या नाकात वारा म्हणून जाऊ. म्हणतो का नाही ना. शत्रू मित्र मूर्ख अज्ञानी हिंदू मुसलमान ख्रिश्चन अवघ्या जगाला जगवण्याचं काम तो वारा करतो. म्हणून तो वारा जिवंत राहावा म्हणून आपले आई वडील मेल्यावर त्यांच्या अस्थी पाण्यात टाकून पाणी घाण करण्यापेक्षा त्यांच्या अस्थी खड्ड्यात टाकाव्यात आणि त्या खड्ड्यातल्या खड्ड्यामध्ये एक सुंदर असं पिंपळाचं मोठं ऑक्सिजन देणारं झाड लावं अशी एक विनंती करतो. आणि आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपलं निमंत्रण ट्रॅफिकमुळे माझं निमंत्रण तिथेच राहिलं होतं खरं. पण ह्यांच्यामुळे कृपा झाली. नाही तर एखादा बाबा म्हणत ए संप्रदायाचा नियम काय आला सांगाय तू हॅल बाहेर तिला. पण ते दिसायला देखणं मनानं देखणं जमलं बाबा. जर असं ते ज्ञानेश्वरी पाठ केला असं हसत. अहो मी एवढा विनोद केला लोक नाही हसले पण ते हसलंच नाही ते हसत. मग मी आणखी एक विनोद केला लोकही हसले त्याला हसू आलं बरं का. पण ते असं हसलं चांगलं हसलं सुद्धा नाही ते धड. म्हणून पाठांतराला महत्त्व नाही तर वारकरी संप्रदायामध्ये आचरणाला महत्त्व आहे आणि अहिंसेला महत्त्व आहे. सत्याला महत्त्व आहे. लोकांच्या पोरीबाळींचा सन्मान करण्याला महत्त्व आहे. दारू गांजा अफू तंबाखू इत्यादी पदार्थांचं सेवन न करण्याला महत्त्व आहे. खोटं न बोलण्याला महत्त्व आहे. अशा प्रकारचा हा वारकरी संप्रदाय ही पंचसूत्रीय वारकरी संप्रदायाची. बरेच वेळा असं होते पंढरपूरला गेले लोकसुद्धा ज्ञानोबा माऊली तुकाराम तिथे पण ते चालते. आधी तंबाखू बंद करावी आणि म्हणजेच वारकरी व्हावं. व्यसनं बंद झाल्याशिवाय वारकरी होत नाही. नुसती माळ घातल्या वारकरी नाही होत. आधीच आपली इंद्रियांचं दमन केलं पाहिजे आणि मग माळ घातली पाहिजे. म्हणजे आधी वारकरी होय होय वारकरी नाही का. आणि मग पाय पाय पंढरी नाही तर ते लोक शिवाय देतील पंढरपूरचे. 15 लाख लिहून ठोकले आमच्या गावात लोक. मुर्द्या हो पुढच्या वर्षी येऊ नका म्हणतील. म्हणतील का नाही.
म्हणून तंबाखू खायची बंद झाल्याशिवाय मी पंढरीला जाणार नाही असा संकल्प आज आपण सोडूया आणि तुमचं सर्वांचं दर्शन घेऊन या ठिकाणी थांबूया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली जय विठ्ठल जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल.